नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एप्रिलमध्ये कांद्याचे भाव काय असतील आणि कांद्याचे भाव वाढणार की कमी होणार। तर याचा परिपूर्ण रिपोर्ट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू करूया। तर दुष्काळ व मंदीचा परिणाम, एप्रिलमध्ये दर वाढण्याची चिन्हे या शीर्षकाखाली लोकमतने एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे। मित्रांनो, त्याच रिपोर्टमधून आपण जाणून घेणार आहोत की एप्रिलमध्ये कांद्याचे भाव कशा प्रकारे असतील। तर दुष्काळासह कांद्याचे सततचे घसरलेले दर याचा नाशिक विभागातील कांदा लागवडीवर परिणाम झालेला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत नाशिक विभागातील लागवडीत यंदा 90,000 हेक्टरने घट झालेली आहे आणि एप्रिलमध्ये बाजारात उन्हाळ कांद्याची आवक सुरू होईल। त्याचप्रमाणे यंदा उत्पादनात घट येण्याची स्थिती असल्याने दीर्घकाळाच्या मंदीनंतर दरात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत। तर या विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर या 5 जिल्ह्यात यंदा कांदा लागवड ही घटलेली आहे आणि ही मागील वर्षी 2017-18 मध्ये खरीप, लेट खरीप आणि रब्बी उन्हाळा हंगामाअखेर नाशिक विभागात 3,92,000 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती आणि नुकत्याच संपलेल्या हंगामात 3,07,000 हेक्टर एवढी लागवड ही झालेली आहे। तर राज्यातील कांदा उत्पादनात नाशिक, पुणे व औरंगाबाद विभागात आघाडीवर आपल्याला उत्पादन हे दिसत आहे आणि राज्यातील एकूण उत्पादनाच्या 40% उत्पादन नाशिक विभागातून होते। देशातील एकूण कांदा निर्यातीच्या 75% निर्यात ही एकट्या नाशिक विभागातून होत आहे आणि ही स्थिती पाहता राज्यातील उन्हाळ कांदा उत्पादनात घट झाल्याचे चित्र हे आपल्याला यंदा दिसून येत आहे आणि एप्रिलपासून उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे आणि या कांद्याचा काही प्रमाणात तुटवडा राहील अशी स्थिती असल्याने यंदाच्या हंगामात उन्हाळ कांद्याला चांगले दर मिळतील असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे दुष्काळ आणि दराचा परिणाम निश्चित लागवडीवर झालेला आहे आणि खरीप व लेट खरीप तुलनेत रब्बीच्या लागवडीत ही मोठी घट आहे आणि त्यामुळे एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिलपासून बाजारात येणाऱ्या उन्हाळ कांद्याला चांगले दर मिळतील अशी स्थिती जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, हा होता कांद्याच्या भाववाढीबद्दलचा एक रिपोर्ट। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे जर तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओज हवे असतील तर आपल्या चॅनलला व्हिडिओ खाली असलेले लाल बटन दाबून प्रेस करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलवर, तेही सर्वात आधी। तर चला, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र।